तुमच्या स्वतःच्या कुणबीच्या नोंदीवरून दिसतंय का? हा, येते. आमच्या गावाच्या नोंदी नव्हत्या म्हणून आम्ही इथं सापडायला आलो. आमच्या गावाची नोंद सापडली. हा, तुमची स्वतःची सापडली का नाना? स्वतःची सापडली आमची. आणि तुमच्यासोबत सर्व गावाच्या पण सापडल्या? साऱ्या गावाच्या सापडल्या. नाना, 4 गावं तुमच्या मुलांनी जो संघर्ष उभा केला म्हणून 4 गावाच्या आज नोंदी केल्यात, तर तुम्ही बाकीच्या तालुक्यातल्या नोंदी फेर तपासणी करण्यासाठी शासनाला काय सांगणार आहात? येतात ना पुन्हा नोंदी तपासून साऱ्या गावच्या. कसं वाटतंय तुम्हाला आज तुमची नोंद सापडलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता? काय चांगलं वाटतं आणि काय वाटतं, जनतेची सापडाव आमची सापडाव. आज उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर या ठिकाणी मोडीचं रेकॉर्ड आज सर्च करण्यात आलं. मराठवाड्याचे कमिशनर हरदड सर यांच्या सूचनेनुसार हे रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा तपासणी करतोय. आदरणीय पाटील सर, आदरणीय जरांगे पाटील यांचे पिताश्री घोडके, डॉक्टर घोडके साहेब आणि उपस्थित सर्व बांधव, पत्रकार बांधव, आज रेकॉर्ड आपण इथं सर्च केलंय. जे मोडी लिपीतलं रेकॉर्ड होतं आणि जे कर्मचाऱ्यांच्या आत्तापर्यंत हाती नाही लागलं ते आपण रेकॉर्ड शोधलंय. आणि त्याच्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आज मातोरीचं रेकॉर्ड आपल्याला सापडलं. हे रेकॉर्ड सापडलं असताना याच्यात जवळपास 70पेक्षा जास्त घरांच्या नोंदी कुणबी अशा आपल्याला आढळून आल्यात. मातोरीच्या शेजारचं बोरगाव वगैरे जे काही 2-3 गावं आहेत ते रेकॉर्ड आज आम्ही बघितलं आणि ज्या नोंदी कमी होत्या ते रेकॉर्ड आम्हाला परत एकदा नव्याने ते सापडलं. त्यामुळे ही शोध मोहीम चालू आहे, चालू राहणार आहे आणि ते जास्तीत जास्त आपण जनतेसमोर आपण आणणार आहोत. याच्यामध्ये हे सगळं मोडी लिपीत असल्यामुळं 1880च्या दरम्यानच्या त्या नोंदी असल्यामुळं थोडं किचकट आहे. त्या कागदपत्रांचे तुकडे पडत आहेत. कर्मचाऱ्यांचे काही प्रशिक्षण मोडीचं नसल्यामुळं त्यांना ते समजत नाही. त्यामुळं परत एकदा आम्ही आदरणीय पाटील सर, आपण सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा आपण ते रेकॉर्ड फेर तपासणी करतो. आज दिनांक 7/1/2024 रोजी प्रकरण नंबर 3334 कुणबी नोंदीबाबत श्री जरांगे पाटील साहेबांचे वडील शिरूर उपाध्यक्ष म्हणून शिरूर कासार कार्यालयात उपस्थित झाले आणि त्यांच्या समक्ष आज तालुक्यातील 4 गावांची फेर तपासणी करण्यात आली. त्यात मातोरी गावांचे एकूण 70 नोंदी आढळून आल्या आहेत. मराठवाड्यामध्ये 28-29 हजार नोंदी माननीय मनोज जरांगे पाटलाच्या लढ्यामुळे सापडल्या, परंतु स्वतः मनोज जरांगे पाटलाचीच नोंद सापडत नाही असं म्हणल्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उहापोह झाला. आणि म्हणून जरांगे पाटलांची जे त्यांचे वडील आहेत, मी त्यांच्या परवानगी विना त्यांच्या वडिलांना आणि यादव साहेबांना इथे या ठिकाणी घेऊन आलो आणि जरांगे पाटलाच्या वडिलांनी तालुका TLR साहेबाला विनंती केली की आमच्या गावच्या नोंदी, तालुक्याच्या नोंदी सापडायला आम्हाला मदत करा, पुन्हा तपासणी करा. आणि मग त्या तपासणीमध्ये आम्हाला मातोरी या गावच्या नोंदी सापडल्या. त्याच्यामध्ये 71 नोंदी सापडल्या. त्याच्यात जरांगे पाटलाची सुद्धा नोंद सापडली आणि म्हणून आम्हाला याचा आनंद होतोय. आणि उर्वरित शिरूरचं फेर तपासणी करण्यासाठी आम्ही पाटील साहेबाला पुन्हा विनंती केली आहे की येत्या 7-8 दिवसामध्ये पुन्हा ते सगळं रेकॉर्ड पुन्हा तपासता येईल, फेर तपासणी करण्यात येईल असं एवढ्या या ठिकाणी सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.